शिक्षकाने लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेला भोगले, पुढे घडले भयंकर. ऐकूनच हादरून जाल. कर्नाटकमधील सत्यघटना. ती घटस्फोटित होते. तिच्यावर एक शिक्षक भाळाला. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला भोगू लागला. त्याला पती मानून ती त्याच्यावर प्रेम करू लागली, पण तो मात्र लग्नासाठी दुसरी मुलगी बघू लागला. ती संतापली. बऱ्या बोलानं माझ्याशी लग्न कर, माझी फसवणूक केलीस तर पोलीस स्टेशनला तक्रार करणार, अशी धमकी त्याने दिली. ती आता पिच्छा सोडणार नाही हे आता त्याच्या लक्षात आले. तेव्हा त्या नराधमाने तिच्या भावनेचा, विश्वासाचा घात करत तिचा जीव घेण्याचा निर्णय घेतला. त्यात त्याला बाप आणि मामाने साथ दिली. गोड बोलून तिला कर्नाटकातून महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये आणून मारून टाकले आणि पसार झाले. त्यांना वाटले पोलिसांना काहीच पुरावा सापडणार नाही, पण कोल्हापूरच्या पोलिसांनी अथक मेहनत घेतली. कर्नाटक राज्यात जाऊन CCTV फुटेज तपासत अखेर मयत तरुणी आणि नंतर मारेकऱ्यांची ओळख पटवली. निवांत असणाऱ्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळून त्यांना कोल्हापुरात आणले. गुन्हेगाराच्या क्रूरतेचा आणि पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेचा हा सविस्तर वृत्तांत आहे. पण तत्पूर्वी ही व्हिडिओ पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बसवराज यल्लाप्पा करण नावर, वय वर्ष 33, राहणार राजकोटे, तालुका हुक्केरी, जिल्हा बेळगाव. हा हुबळी येथे एका खाजगी शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करतो. तेथेच त्याची ओळख गंगावा सत्यवान हंचीमणी, वय वर्ष 25, राहणार वंटो मोरी, तालुका जिल्हा बेळगाव या तरुणीसोबत झाली. तीही हुबळी येथे काम करत होते. ती विवाहित होते. 5 वर्षांपूर्वी तिचे लग्न झालेले होते, पण पतीशी पटत नसल्याने तिने 2 वर्षांपूर्वी घटस्फोट घेतलेला होता. तिची ओळख बसवराज करणावर याच्याशी झालेले होते. दोघेही तरुण होते. त्यात ती घटस्फोटित असल्याने तिला कोणाचे बंधन नव्हते. ही संधी बसवराजने साधली होते. त्याने तिच्याशी जवळीकता साधली. ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये आणि नंतर प्रेमात झाले. त्यातून त्या दोघांच्यामध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले होते. दोघे जणू नवरा बायकोसारखेच आयुष्यभर एकत्र राहू असे सांगत असे. तिचा वारंवार उपभोग घेत असे. त्यामुळे ती त्याला पती मानू लागली होते. ती लग्नाबद्दल विचारत असे तेव्हा तोही शारीरिक संबंधाच्या ओढीने तिच्या मध्ये हा मिसळत होता. पण काही दिवसातच शरीराची ओढ कमी झाली. त्याला ती नकोशी झाली. तो तिला टाळू लागला. ही बाब तिच्याही लक्षात आली. इतके दिवस लग्नाचे आमिष दाखवत प्रेमाचे सोंग घेत आपल्याशी शरीर संबंध केले आणि आता तो टाळत आहे म्हटल्यावर ती संतापली. तिने याबाबत विचारले तेव्हा त्याने ओढवाओढवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. तिने त्याच्या माघारी त्याची चौकशी केली असता बसवराज हा लग्न करण्याच्या तयारीमध्ये असल्याचे तिला समजून आले. मग मात्र ती संतापली. तिने त्याला याचा जाब विचारल्यावर त्याने सांगितले की तू घटस्फोटित आहेस. मला तुझ्याशी लग्न करता येणार नाही. मी माझ्या घरच्या लोकांनी ठरवून दिलेल्या मुलीशी लग्न करणार आहे. त्याच्या या उत्तराने ती सुन्न झाली. त्याने फक्त आपला वापर करून घेतल्याचे तिच्या लक्षात आल्यावर ती त्याच्याशी या कारणातून भांडण करू लागली. तू माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी तुझ्यावर अत्याचाराची केस करेन, अशी धमकी तिने त्याला दिली. गंगावाच्या या धमकीने तो घाबरला. त्याने ही बाब आपले वडील यल्लप्पा आणि मामा लंगमाप्पा यांना सांगितले. या दरम्यान बसवराचे लग्न ठरले. तारीखही फिक्स झाली. पण अचानक मुलीकडील लोकांनी हे लग्न मोडले. ठरलेले लग्न का मोडले याची चौकशी केली असता असे समजले की बसवराची प्रेयसी गंगावाने त्याच्या होणाऱ्या बायकोला भेटून सर्व काही सांगितले होते. त्यामुळे हे लग्न मोडलेले होते. त्यानंतर हे बसवराजचे दुसऱ्या मुलीशी लग्न ठरले. ते लग्न गंगावाने मोडले. बसवराजने गंगावाला भेटून तू असे वागू नकोस, माझे लग्न मोडू नकोस असे सांगितले. त्यावेळी तिने त्याला सांगितले की तू माझा वापर करून घेतला आहेस. तू मला लग्नाचे आमिष दाखवून माझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले आहेस आणि आता दुसऱ्या मुलीशी लग्न करतो आहेस. मी का गप्प बसू? मी तुझी तक्रार पोलीस स्टेशनला करणार आहे असे ती म्हणू लागली. आता पाने डोक्यावरून जास्त चाललेले आहे हे बसवराजने ओळखलेले होते. आता मात्र हद्द झाले. म्हणून बसवराज, त्याचे वडील आणि मामाने वेगळाच विचार केला. हे प्रकरण
आपल्याला डोळेजड होणार हे त्याने ताडले. आपण शिक्षक आहोत, त्याने आपल्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार केली तर नोकरी जाईल आणि परत आपल्याशी कुणी लग्नही करणार नाही असा तो विचार करू लागला. यासाठी गंगावाला संपवले पाहिजे असा तो विचार करू लागला. यासाठी त्याने आपले वडील आणि मामाची मदत घेण्याचे ठरवले. त्याने त्याला होकार दिला आणि त्यांनी कट रचला. दिनांक 25 मे 2026 रोजी बसवराजने गंगावाला भेटून आपण महाराष्ट्रातील विशाळगडला जाऊया, तेथे 2 दिवस राहून मजा करून नंतर आपण लग्न करूया असे तिला सांगितले. त्यानुसार त्याने गंगावाला आपल्या दुचाकी गाडीवर घेतले. तो हुबळीहून बेळगाव मार्गे दोडा घाट आणि महाराष्ट्रातील तिलारी घाट परिसरात आला. त्याच्या मागून एका कारने त्याचे वडील यल्लाप्पा आणि मामा लगमप्पा हे दोघे येत होते. तिलारी घाट परिसरातील प्रेशर पॉइंट परिसरात आल्यानंतर त्याने तिला दुचाकीवरून उतरवले. तिला लघुशंका आल्याने ती रस्त्यावरून आडोशाला जात असताना मागून अचानक कार येऊन थांबली. ती त्या कारच्या दिशेने जात असताना त्या कारमधून यल्लाप्पा आणि लगमप्पा हे दोघेजण उतरले. त्याने तिचे तोंड दाबून धरले. घाट परिसर निर्मनुष्य असल्याने आणि संध्याकाळची वेळ असल्याने त्यांनी आपला डाव साधला. तिला बाजूला घेत असताना बसवराजने तिच्या मागून तिच्या डोक्यात लोखंडी गजाने 2-3 वेळा मारहाण केली. तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाल्याने तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. ती खाली रक्ताच्या थोड्यात पडली. तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह ओढत घाट परिसरातील दरीतील झाडाझुडपामध्ये नेऊन टाकला. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यावर बसवराज हा आपल्या दुचाकीवरून माघारी फिरला तर कारने यल्लाप्पा आणि लगमप्पा हे दोघेजण निघाले. दरम्यान कारने जात असताना हुबळी बेळगावी मार्गावर त्या कारचा अपघात झाला. या अपघातात यल्लाप्पा आणि लगमप्पा यांना थोडीफार दुखापत झाली तर या घटनेमध्ये त्या कारच्या ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. आपल्या केलेल्या खुनाचा वाचा फुटणार नाही असे त्यांना वाटत होते, कारण कोणताही पुरावा मागे नाही अशी त्यांची भावना होती. पण पोलीस यंत्रणा एखाद्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सरसावली तर भले भले गुन्हेगार गजाआड होतात हे या मारेकऱ्यांनाही समजणार होते. दिनांक 29 मे 2026 रोजी कोदाळी ते दोडामार्ग दरम्यानच्या तिलारी घाटातून प्रवास करताना कुजलेला घाण वास येऊ लागला. जनावर मरून बिरून पडलं असेल असे म्हणत काहीजण पुढे निघून गेले. घाटातील प्रेशर पॉइंट जवळ आले असता ही दुर्गंधी जास्त जाणवू लागली. त्यामुळे काहींनी आपल्या गाड्या थांबवून त्या दुर्गंधीच्या दिशेने जात इकडे तिकडे पाहू लागले. कुठून येतोय रे हा वास असे म्हणत ते प्रेशर पॉइंट जवळील झुडपाजवळ आले. झुडपामध्ये पाहिले असता ते लोक थबकलेच, कारण त्या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये पडलेला होता. 25 ते 30 वर्षे वय असलेल्या महिलेचा तो मृतदेह होता. तिच्या अंगावर काळी साडी, तपकिरी रंगाचा ब्लाउज होता. मृतदेह ओळखणे अवघड होते. डोक्यात जखम झालेली होते, त्यामुळे घातपात झाला हे स्पष्टपणे दिसत होते. साधारण 8-10 दिवसांपूर्वी या महिलेचा घातपात झाला असावा असा अंदाज होता. प्रवाशांच्या नजरेत ही बाब लक्षात आल्यावर काही सुज्ञ नागरिकांनी या घटनेची माहिती चंदगड पोलीस स्टेशनमध्ये दिली. चंदगड पोलीसही तात्काळ हजर झाले. पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रवाना केला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्या महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण झाल्याने मृत्यू असे स्पष्ट करण्यात आले होते. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक निलोपल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना समांतर तपास करण्याचा आदेश दिला. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी स्वतंत्र पथके तयार करून तपासाचे चक्रे वेगाने फिरवले. प्रथम पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या वस्तू, कपडे, दागिने आणि घटनास्थळी घेतलेल्या छायाचित्रांच्या आधारे प्रथम त्या मृत महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, गोवा व कर्नाटकातील आजूबाजूच्या भागातील अशा तब्बल 199 बेपत्ता महिलांची माहिती तपासण्यात आली. मयत महिला ही स्थानिक नसून ती बेळगावी कर्नाटक सीमा भागातील, शेजारील गोवा राज्यातील किंवा कोकण, सिंधुदुर्ग येथील असावी
असा अंदाज बांधून पोलीस या घटनेचा तपास करू लागले. घटनास्थळी कोणताही पुरावा नसल्याने तपास कामामध्ये अडथळा येत होता. पोलिसांनी तिलारी परिसरातील CCTV फुटेज बारकाईने तपासले असता दिनांक 25 मे 2026 रोजी रात्री 11च्या दरम्यान एक संशयास्पद क्रुझर गाडी पोलिसांच्या पाहण्यात आली. तसेच याच घाटात एक पल्सर गाडी देखील बेवारस पडून असल्याचे आढळले. ही क्रुझर गाडी घाटातून दोडामार्गच्या दिशेने गेल्याचे दिसले. त्यानंतर 20 मिनिटातच ती क्रुझर परत तिलारीच्या दिशेने आली. गाडीच्या नंबरवरून चौकशी केली असता दिनांक 25 मे 2026 रोजी रात्री कोदाळी गावाजवळ अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गाडी कर्नाटकातील असल्याचे स्पष्ट झाल्याने हाच धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू ठेवत बेळगाव ते हुबळी दरम्यान 110 किलोमीटरपर्यंतच्या CCTVचा मागोवा घेतला. यामधील मृत महिला ही बेळगाव परिसरातील CCTV फुटेजमध्ये एका पल्सर मोटारसायकलवरून मागे बसून जाताना दिसली. बेळगावातील बेपत्ता वर्देवरून ती गंगावा सत्यवान हंचेमने वय वर्ष 25 राहणार वंटमोरी तालुका जिल्हा बेळगाव असे असल्याचे समोर आले. त्यानंतर ज्या पल्सर गाडीवरून गंगावात जात असलेली दिसली ती पल्सर गाडी कोण चालवत होते याचा मागोवा घेतला असता ती व्यक्ती शिक्षक असून त्याचे नाव बसवराज यल्लप्पा करण्णावर वय वर्ष 33 राहणार राजकोटे तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव असे असल्याचे समजले. तसेच बेळगावी हुबळीच्या दरम्यान CCTV कॅमेऱ्यामध्ये ती कार दिसत होते. त्याचा पोलिसांनी शोध घेतला असता त्या कारचा अपघात झाल्याचे आणि ड्रायव्हर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचे समजले. पोलिसांनी त्या ड्रायव्हरकडे चौकशी केली असता त्याने राजकट्टे तालुका हुक्केरी येथील यल्लप्पा करण्णावर आणि लगमप्पा केचनहट्टे हे दोघे त्या कारमध्ये होते. तसेच ही कार भाड्याने बसवराज करण्णावर याने घेतली असल्याचे सांगितले. आता पोलिसांनी सारे लक्ष बसवराजवर केंद्रित केले. तो शिनोळे फाटा येथे येणार असल्याची माहिती समजल्यावरून पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर लगेचच कर्नाटक हुक्केरी पोलिसांच्या मदतीने यल्लप्पा करण्णावर आणि लगमप्पा केचनहट्टे यांनाही ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा कबूल केल्यावर या घटनेची माहिती वंटमोरी येथील गंगावाच्या घरच्या लोकांना पोलिसांनी दिली. या घटनेची फिर्याद चंदगड पोलीस स्टेशनमध्ये मयत गंगावा हिच्या घरच्या लोकांनी दिल्यावर पोलिसांनी गंगावा सत्यवान हंचमने वय वर्ष 25 हिचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी बसवराज यल्लप्पा करण्णावर वय वर्ष 33 त्याचे वडील यल्लप्पा मल्लप्पा करण्णावर वय वर्ष 57 मामा लंगमप्पा अंकलगी वय वर्ष 37 या तिघांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) नुसार गुन्हा दाखल केला. त्यांना चंदगड येथील कोर्टासमोर पोलिसांनी उभे केले असता कोर्टाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी कार तसेच लोखंडी गज जप्त केले. या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक निलोत्पल अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हा तपास पूर्ण केला. या तपासाबद्दल पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी तपास पथकाला 50,000चे बक्षीस जाहीर केले. घटनेचा अधिक तपास चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निंगप्पा चौखंडे हे करत आहेत.